सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू झालेली आहे. हा नवरात्र उत्सव दुर्गा देवीला समर्पित केला जातो. 9 दिवस देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. ही 9 रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात. उद्या 24 सप्टेंबरला नवरात्रीचा तिसरा दिवस आहे, म्हणजे उद्या तिसरी माळ आहे आणि हा नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटेला समर्पित आहे. या दिवशी कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा असल्यामुळे त्यांना चंद्रघंटा असे नाव प्राप्त झाले आहे. या देवीचे रूप अत्यंत दिव्य आणि तेजस्वी असून तिचे हे रूप अतिशय शांत आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि वाईट शक्तीवर लढण्यासाठी आपल्याला मदत करत असते. ही खूप मोठ्या शक्तीचे प्रतिनिधित्व करत असते. देवी एक योद्धा सुद्धा आहे. ही सौंदर्य आणि शक्ती या दोन्हीचं प्रतिनिधित्व करत असते. ती वाईट शक्तीशी लढण्यासाठी आणि तिच्या भक्तांना सुख शांती मिळवण्यासाठी मदत करते. त्यांना 10 भुजामध्ये विविध शास्त्रे आहेत. त्यांचे वाहन सिंह आहे, ज्यामुळे पराक्रम, निर्भयता आणि शौर्याचे प्रतीक दिसते. भक्तांच्या संकटांचा नाश करून त्यांना भयमुक्त करण्याची शक्ती या देवीत आहे. चंद्रघंटा मातेच्या पूजेमुळे व्यक्तीला मानसिक स्थैर्य मिळते. घरातील कलह, अडथळे, नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कुटुंबात आनंदाचे सकारात्मक वातावरण निर्माण होते. देवी चंद्रघंटा विशेष शत्रूंचा पराभव करून साधकाला यश देतात, असा पुराणामध्ये विशेष उल्लेख केला गेला आहे. जेव्हा देवीचे भक्त भक्तिभावाने पूजन करतात तेव्हा देवी त्यांना शौर्य, धैर्य आणि निर्भयता प्रदान करतात. तसेच या दिवशीचा रंग असणार आहे निळा रंग. नैवेद्य असणार आहे दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ. तसेच या दिवशीची माळ असणार आहे निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ. मंत्र असणार आहे ओम देवी चंद्रघंटाय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मकांडा रूपेणी संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तसेच नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असल्यामुळे प्रत्येक दिवशी करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये विविध उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या बुधवार नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ. या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत. हे उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकटे नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. घरातील गरिबी आणि दरिद्रता त्यांना नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कसे कोणते उपाय करायचे ते बघूयात. या देवी सर्व भूतेषु बुद्धिनी रूपेणी संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. बघा, यंदा 2 दिवस तिसरी माळ आलेली आहे, म्हणजे 24 सप्टेंबर 2025 आणि 25 सप्टेंबर 2025. आपल्याला 2 दिवस नवरात्रीची तिसरी माळ साजरी करायची आहे. मेन म्हणजे या दोन्ही दिवशी आपल्याला चंद्रघंटा या देवीची पूजा, आराधना, उपासना आणि उपाय करायचे आहेत. यंदा तिसरी माळ 2 दिवस आल्याने अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण बघा, या नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. ज्यावेळेस आपण या कालावधीत 9 रूपांची पूजा करत असतो तेव्हा देवीकडून आपल्याला अधिक प्रमाणामध्ये सात्विक लहरी मिळत असतात. 9 दिवसामध्ये प्रत्येक देवीची पूजा केल्याने प्रत्येक दिवसाचं आपल्याला विशिष्ट असं शीघ्रफळ प्राप्त होत असतं. आपल्याला उपाय काय करायचे आहेत हे सगळ्यात आधी तुमच्याकडे कवड्या असतील तर 7 कवड्या घ्या. बऱ्याच महिला त्यांच्या देवघरामध्ये 7 कवड्या ठेवत असतात. बऱ्याच महिलांना असे वाटते की आपण देवघरामध्ये कवड्या किंवा श्रीयंत्र देवघरात ठेवल्याने त्यांची अडचण होते. अर्थात देवघरामध्ये कमी मूर्त्या असणे, कमी देव असणे महत्त्वाचे आहे. पण कवडी एक अशी वस्तू आहे जी आपल्या आई भगवतीला, देवीला, कुलदेवीला खूप जास्त प्रिय आहे. आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा जी देवीची परडी असते त्या परडीमध्ये सुद्धा कवड्यांच्या माळा असतात. तसेच बऱ्याच बायका कवड्याची माळ धारण करतात. किंबहुना आई भगवतीला कवड्याचीच माळ दिली जाते आणि ती सुद्धा ती धारण करते. आता बघा, ज्याच्याकडे मागच्या वर्षीच्या कवड्या आहेत तर त्यांनी नवीन कवड्या घ्यायची गरज नाही. त्याच कवड्या स्वच्छ धुवायच्या, पुसायच्या आणि त्याच कवड्या आपल्याला उपाय करायच्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे पांढऱ्या कवड्या असतील तर त्या कवड्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत. त्या कवड्यांना थोडंसं हळदीचे पाणी लावला की त्या पिवळ्या होतात. अशा कवड्या तुम्हाला घेऊन त्याचा उपाय करायचा आहे, सेवा करायचा आहे. ज्यांच्याकडे
थोड्या कवड्या नाही तर त्यांनी आवर्जून 7 कवड्या ह्या नवीन घ्यायच्या आहेत. आता त्या 7 कवड्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या. बघा, ही सेवा तुम्ही 24 किंवा 25 या दोन्ही दिवशी करू शकता. तुम्हाला या 7ही कवड्या हातामध्ये घेऊन श्री सुक्तमचं 1 वेळा पठण करायचं आहे, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा मराठीतून म्हणा, असे तुम्हाला जसे जमेल तसे म्हणा. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नी चेमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर 16 वेळा कुबेर मंत्र, ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम 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 श्रीम ह्रीम श्रीम क्लीम क्लीम ह्रीम श्री विश्वेश्वराय नमः. 1 वेळा म्हणजेच 1 माळ 99 मंत्र, ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विचे. ही पूर्ण सेवा झाल्यानंतर तुम्ही त्या कवड्या तुमच्या देवघरामध्ये जाग्यावर ठेवून देऊ शकता. यातील जरी तुम्ही एक जरी मंत्र 16 वेळा म्हटला तर तो अतिशय प्रभावी आणि शीघ्र फळ देणारा आहे. बघा, या दिवशी तुम्हाला जसे जमल तसे पांढऱ्या कलरची माता देवीला मिठाई सुद्धा अर्पण करायची आहे. बघा, जेवढे तुम्ही आपल्या कुलदेवीला कुलस्वामीला स्वतःच्या हाताने बनवून तो नैवेद्य दिला तर नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात. पण या ठिकाणी 3ऱ्या दिवशीचा जो नैवेद्य आहे तो पण तुम्ही नैवेद्य अर्पण करा. परंतु विशेष करून हा एक 50 रुपयाचा खवा जरी तुम्ही आणून त्यामध्ये साखर मिक्स करून देवी भगवतीला नैवेद्य अर्पण केला तर देवी भगवती प्रसन्न होईल. आता नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी एका पिवळ्या कपड्यामध्ये अखंड 11 अक्षदा बांधून ठेवा, देवघरात ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन घरात शांती राहते. तसेच देवीसमोर दूध मिश्री अर्पण करा. यामुळे व्यापार नोकरीत यश मिळते. तसेच देवीला मधाचा नैवेद्य द्या. आपली वाणी गोड होते, नातेसंबंध चांगले राहतात. या दिवशी अखंड दिव्याबरोबर अजून एक दुसरा दिवा पिवळ्या तुपाचा म्हणजे गाईच्या तुपात हळद टाकून तो प्रज्वलित करा. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंद आणि सुख प्राप्त होते. घराचे मुख्य दरवाजा पिवळ्या फुलांची माळ लावा. लक्ष्मीचे आगमन तर होतेच होते, परंतु घरातील जी दरिद्रता आहे, अलक्ष्मी आहे, ती निघून जाते. तिजोरीत पिवळ्या कपड्यात 7 हळदीच्या गाठी ठेवा. यामुळे धनवृद्धी व पैसा टिकून राहतो. चांदीचा छोटा तुकडा देवीला अर्पण करा. ग्रहदोष शांत होतो आणि नशीब साथ देते. जर तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होत नसेल तर या 3ऱ्या माळेला आवर्जून तुम्ही देवी भगवतीला, देवी चंद्रघंटाला पिवळ्या फुलांनी आवर्जून हाल घालावा. यामुळे घरात मंगल कार्य व आनंद वाटतो. तसेच या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य देऊन तोच नैवेद्य आपल्या मुलांना खायला घाला. यामुळे मुलांचे शिक्षणामध्ये प्रगती होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते. या विड्याच्या पानाला नागवेलीची पानं किंवा खाऊचे पाने असे सुद्धा म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे असा आहे आणि ज्यामध्ये विड्याचे पाने हे खूप प्रभावी आहेत. वास्तुशास्त्रामध्ये या विड्याच्या पानांच्या संबंधित असे काही उपाय सांगितले जातात की जे आपण जर नवरात्रीमध्ये केले तर आपल्या जीवनातील सर्व पैशांच्या कमतरता या दूर होतात. जीवनातील अनेक अडचणी देखील दूर होतात. या विड्याच्या पानामध्ये अनेक देवी देवता वास करतात. या विड्याच्या पानाच्या वरल्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या जवळ बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो आणि या विड्याच्या पानामध्ये मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो आणि या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो आणि या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. या विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो. तसेच या विड्याच्या पानाच्या देठामध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात. म्हणून जेव्हा आपण पान सेवन करतो तेव्हा देठ हा काढून टाकला जातो आणि जेव्हा आपण देवीला तांबूल अर्पण करतो तेव्हा सुद्धा त्या पानाचा देठ जो आहे तो काढून तांबूल हा बनवला जातो. इतकं महत्त्व या विड्याच्या पानाला दिलं जातं. म्हणून उद्याच्या 3ऱ्या माळेला आपल्याला हा एक उपाय मी सांगणार आहे तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल. आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल. तर बघा, तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा, कुलदेवीचा टाक किंवा फोटो हा असतो तर तिथे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तिथे तुम्हाला ही 2 विड्याची पाने ठेवायची आहेत. ती कशी ठेवायची? खाली अखंड थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती हे 2 विड्याची पाने ठेवायची. त्याला हळद, कुंकू, धूप, दीप ओवाळून घ्या. आता ही पाने तुम्ही घटाजवळ उजव्या साईडला ठेवा, डाव्या साईडला ठेवा, काही हरकत नाही. कुठेही घटाजवळ ठेवला तरी सुद्धा चालेल. जिथे तुमची घटाजवळ जागा असेल तिथे ठेवा. हे ठेवा. आपण घटाजवळ 2 विड्याची पाने ठेवली आहेत तर आपण हात जोडून हा जो मंत्र आहे तो या देवी सर्वभूतेषु बुद्धीन रूपेणी संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे करून झाल्यानंतर जेव्हा आपण घटाचे विसर्जन करतो तेव्हा ही 2 विड्याची पाने त्या घटाबरोबर
विसर्जित करायचे आहेत। तर मैत्रिणींनो, यामध्ये मी बरेच असे उपाय सांगितले आहेत। जेवढे तुम्हाला शक्य होतील, जेवढे जमतील, तुम्ही यातील काही उपाय नक्की करावेत। व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम चंद्रघंटा देवी नमः नक्की टाईप करा। धन्यवाद।